लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून तब्बल 4 तास चौकशी. महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपांमुळे वाढल्या अडचणी. नाशिकमध्ये एसआयटी समोर हजर. अशोक खरात प्रकरणात माजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नाशिक येथे विशेष तपास पथकाने एसआयटी यांनी रुपाली चाकणकर यांची तब्बल 4 तास सखोल चौकशी केली. अशोक खरातच्या ट्रस्टची संबंधित सदस्य म्हणून त्यांचे नाव समोर आल्यानंतर तसेच पदाचा गैरवापर करून अशोक खरात यांच्या कथित गैरकृत्यांना सहकार्य केल्याचे आरोप झाल्यानंतर या तीव्र प्रकरणाची चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलीस आणि एसआयटी कडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार त्या आज नाशिकमध्ये एसआयटी समोर उपस्थित राहिल्या. चौकशी दरम्यान ट्रस्टमधील भूमिका, आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्तींशी असलेले संबंध आणि महिला आयोगाच्या पदाचा वापर या संदर्भात अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या चौकशीनंतर प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तर त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य. अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेले होते. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील त्या ठिकाणी विधान केलं होतं. या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का? आपण नेमकं काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी डीजीना देखील भेटला तर तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं आणि तुमचा यामध्ये गुन्ह्यात सहभाग आहे असं देखील आरोपी वारंवार. मला या गोष्टीची कल्पना नाही. सकाळी गाडी आरोपी करावी अशी वारंवार माझी मागणी आहे ती देखील केली जाते. या प्रकरणात आपण सह आरोपी करावं असं वारंवार त्या ठिकाणी मागणी केली जाते. कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाही. आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी. सकाळी गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची. त्या गाडीत कोण होतं त्याबद्दल काय माहिती? आदरणीय पवार साहेबांचे ते कार्यकर्ते होते. महिला बालकल्याणच्या संदर्भात काल मला भेटणार होते पण त्यांना उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहित नसल्यामुळं मग ते म्हणले तुम्ही कधी जाणार आहे त्याच्या आधी मला वेळ दिला तर ते मला भेटले. सकाळी भेट झाली पण फार गडबडीत झाली. त्यांना म्हणलं बसून आता चहा घेऊ तर मी निघतो. काही समता पतपेढी असेल किंवा जगदंबा चाकणकरांचा काय संबंध? त्याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल. प्रतिभा चाकणकरांच्या नावाने देखील म्हटलेला होता. गाडी रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.